He gave them gold every single day, but their greed destroyed everything. This is the story of a blessing that was lost because of greed. Long ago, in a small village, there lived a poor woman and her two daughters. Life was not easy. They struggled every day just to survive. Sometimes they didn't even have enough food to eat. But one day, something unbelievable happened. A golden swan flew down to their home. Its feathers were made of pure gold. The family was shocked. Then the swan spoke, "I am your father from a past life." Seeing their condition, the swan felt deep pain. So he plucked one golden feather and gave it to them. "Sell this and live a better life." They sold it, and for the first time, their life became easier. The swan returned again and again. Each time, he gave them one golden feather. Slowly, their life improved. They had food, comfort, and peace. But then, something changed. The mother became greedy. She thought, "Why wait for one feather at a time? If I take all of them, we will be rich forever." The next time the swan came, she grabbed him tightly. Ignoring his pain, she pulled out all his feathers at once. But suddenly, all the golden feathers turned into ordinary white feathers, worth nothing. The swan, weak and hurt, said, "Greed has blinded you. Now you have lost everything." After that, his feathers grew back, but they were never golden again. In life, we often receive things slowly, step by step. But instead of being patient, we become greedy. We want everything instantly. And in that hurry, we lose what we already have. Greed doesn't just destroy wealth, it destroys your future. Subscribe to Niyam Motivation. Learn life the right way. मित्रांनो, आता आपण या स्टोरीमधले इम्पॉर्टंट सेंटेन्सेस घेऊन वोकॅब्युलरी समजून घेऊया. लक्षात ठेवा, सेंटेन्समधून वर्ड शिकला तर तो कायम लक्षात राहतो. बिकॉज ऑफ ग्रीड द मदर लॉस्ट एव्हरीथिंग. इथे वर्ड आहे ग्रीड, म्हणजे लोभ. लोभ म्हणजे खूप जास्त हव्यास असणे. म्हणजेच लोभामुळे त्या आईने सगळं गमावलं. द गोल्डन स्वॉन वॉज अ ब्लेसिंग फॉर द फॅमिली. इथे वर्ड आहे ब्लेसिंग, म्हणजे आशीर्वाद. जी गोष्ट आपल्याला मदत करते ती ब्लेसिंग असते. हा हंस त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वाद होता. दे हॅड टू स्ट्रगल एव्हरी डे फॉर फूड. इथे वर्ड आहे स्ट्रगल, म्हणजे संघर्ष. अडचणींशी लढणं म्हणजे स्ट्रगल करणं. त्यांना रोज अन्नासाठी संघर्ष करावा लागत होता. इट वॉज डिफिकल्ट फॉर देम टू सर्व्हाइव्ह. इथे वर्ड आहे सर्व्हाइव्ह, म्हणजे जगणे किंवा तग धरणे. कठीण परिस्थितीत टिकून राहणं म्हणजे सर्व्हाइव्ह करणं. त्यांच्यासाठी जगणं खूप कठीण होतं. द गोल्डन स्वॉन वॉज अनबिलिव्हेबल. इथे वर्ड आहे अनबिलिव्हेबल, म्हणजे अविश्वसनीय. ज्यावर विश्वास बसत नाही ती गोष्ट अनबिलिव्हेबल असते. सोन्याचा हंस ही अशीच एक गोष्ट होती. द स्वॉन हॅड गोल्डन फेदर्स. इथे वर्ड आहे गोल्डन, म्हणजे सोन्याचा. खूप मौल्यवान असं काही असेल तर आपण गोल्डन म्हणतो. त्या हंसाचे पंख सोन्याचे होते. द फॅमिली वॉज शॉक्ड टू सी द स्वॉन. इथे वर्ड आहे शॉक्ड, म्हणजे धक्का बसणे. अचानक आश्चर्य वाटलं तर आपण शॉक्ड होतो. हंस पाहून ते सगळे शॉक्ड झाले. द स्वॉन सॉ देअर पुअर कंडिशन. इथे वर्ड आहे कंडिशन, म्हणजे परिस्थिती. एखाद्याची अवस्था कशी आहे ती कंडिशन. हंसाने त्यांची गरीब परिस्थिती पाहिली. ही प्लक्ड वन फेदर अँड गेव इट. इथे वर्ड आहे प्लक्ड, म्हणजे उपटले. हाताने तोडणं म्हणजे प्लक करणं. त्याने एक पंख उपटून दिला. सून दे स्टार्टेड लिव्हिंग इन कम्फर्ट. इथे वर्ड आहे कम्फर्ट, म्हणजे आराम. सुख आणि सोय असलेली अवस्था म्हणजे कम्फर्ट. ते हळूहळू आरामात राहू लागले. देयर वॉज पीस इन देअर होम. इथे वर्ड आहे पीस, म्हणजे शांतता.
शांत आणि आनंदी वातावरण म्हणजे पीस. त्यांच्या घरात शांतता होती. दे शुड हॅव हॅड पेशन्स. इथे वर्ड आहे पेशन्स म्हणजे संयम. घाई न करता थांबणं म्हणजे पेशन्स. त्यांनी संयम ठेवायला हवा होता. द मदर बिकेम ग्रीडी. इथे वर्ड आहे ग्रीडी म्हणजे लोभी. ज्याला जास्त हवं असतं तो ग्रीडी असतो. आई लोभी बनली. शी वॉन्टेड टू बी रिच इन्स्टंटली. इथे वर्ड आहे इन्स्टंटली म्हणजे लगेच. वेळ न घालवता लगेच. तिला लगेच श्रीमंत व्हायचं होतं. शी इग्नॉर्ड द स्वॉन्स पेन. इथे वर्ड आहे इग्नॉर्ड म्हणजे दुर्लक्ष केलं. लक्ष न देणं म्हणजे इग्नॉर करणं. तिने हंसाच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं. द स्वॉन फेल्ट ग्रेट पेन. इथे वर्ड आहे पेन म्हणजे वेदना. शारीरिक किंवा मानसिक त्रास म्हणजे पेन. हंसाला खूप वेदना झाल्या. द स्वॉन बिकेम वीक आफ्टर दॅट. इथे वर्ड आहे वीक म्हणजे कमकुवत. ज्याच्यात ताकद नाही तो वीक. हंस कमकुवत झाला. द फेदर्स हॅड नो वर्थ. इथे वर्ड आहे वर्थ म्हणजे किंमत. एखाद्या गोष्टीचं मूल्य म्हणजे वर्थ. त्या पंखांची काहीच किंमत उरली नाही. ग्रीड ब्लाइंडेड हर. इथे वर्ड आहे ब्लाइंडेड म्हणजे आंधळं केलं. म्हणजे योग्य चुकीचा विचार करता येत नाही. लोभाने तिची समज हरवली. शी लॉस्ट एव्हरीथिंग. इथे वर्ड आहे लॉस्ट म्हणजे गमावलं. आपल्याकडून काही निघून जाणं म्हणजे लूज करणं. तिने सगळं गमावलं. ग्रीड कॅन डिस्ट्रॉय युअर फ्युचर. इथे वर्ड आहे फ्युचर म्हणजे भविष्य. पुढचा काळ म्हणजे फ्युचर. लोभ तुमचं भविष्य नष्ट करू शकतो. म्हणून मित्रांनो, सेंटेन्समधून व्होकॅब्युलरी शिका आणि कॉन्टेक्स्टमध्ये मीनिंग समजा. असं केलं तर इंग्लिश कधीच विसरणार नाही.